श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सोमवारी येणारी म्हणजे 2 तारखेला येणारी पिठोरी अमावस्या। या पिठोरी अमावस्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आहे, एक वस्तू आहे, ती कावळ्याला खाऊ घालायची आहे। कितीही संकट असेल, कितीही अवघडातले अवघड पितृदोष असेल, तो तुमचा नष्ट होणार आहे। कावळ्यांना ह्या वस्तू तुम्हाला ही वस्तू खायला घालायची आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती नक्की पहा। चला तर व्हिडिओ स्टार्ट करते। ही पिठोरी अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे। याला सोमवती अमावस्या देखील म्हटले गेले आहे। श्रावण महिनाही संपणार आहे। मित्रांनो, या सोमवती अमावस्येला आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे। आपला कितीही जुना प्रखर पितृदोष असेल, अगदी 7 पिढ्यांचा जरी पितृदोष असेल, तो आपल्याला जर वाटत असेल नष्ट व्हावा, म्हणून आवर्जून या दिवशी कावळ्याला आपल्या दारामध्ये ही वस्तू खायला ठेवायची आहे। मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते पितृदोष जर आपल्या घरावर असेल तर घरामध्ये काय त्रास होतो। या पितृदोषामुळेच घरामध्ये वाद, कलह, भांडण सतत सुरू असतात। सततचे आजारपण, मुलं ऐकत नाहीत आणि पूर्ण वातावरण घरातलं खूप खराब असतं, चांगलं राहत नाही। व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे भय राहते, ती सतत दडपणाखाली राहत असते। आपल्या आयुष्यात एक प्रकारचं दुःख, कष्ट हे आपल्या घरात एकदम स्थिरच असते, ठाण मांडून बसलेलं असतं। मित्रांनो, या पितृदोषामुळे काही करा पण आपल्या अडचणी संपायचं नावच घेत नाहीत। मित्रांनो, अशा प्रकारचा पितृदोष जर त्रास तुम्हाला जर असेल, तर जर तो शमवायचा असेल, नष्ट करायचा असेल, तर ही वस्तू तुम्हाला कावळ्याला आवर्जून खायला घालायची आहे। तर ही पिठोरी अमावस्या सोमवारी म्हणजेच 2 सप्टेंबरला आली आहे। मित्रांनो, हा उपाय याच दिवशी आपल्याला नक्की करायचा आहे। मित्रांनो, आपले पितर जर आपल्यावर प्रसन्न असतील तर ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद हा नक्की देणार आहेत। याच्या उलट मित्रांनो, हे जर पितर आपल्यावर जर नाराज असतील तर आपलं घर पूर्णपणे नष्ट झालं म्हणून समजा। याच्यात प्रगती कुठेच दिसणार नाही। अक्षरशः आपली वंशवृद्धी होण्यामध्ये पण या गोष्टीमुळे अडथळा हा निर्माण होत असतो। कितीही प्रयत्न करा, कितीही ट्रीटमेंट करा, कितीही दवाखाने करा, या गोष्टीमुळे तिथंही आपल्याला अडचण निर्माण नक्कीच होत असते। त्यासाठी मित्रांनो, आपण कितीही पूजापाठ केला, कितीही देवदेव जर केले, तरी या गोष्टीमुळे यासाठी काहीही उपयोग होणार नाही। मित्रांनो, यासाठीच आपल्या पितरांची नाराजी दूर व्हावी, पित्र आपल्यावर प्रसन्न व्हावे, आपल्याला त्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे, यासाठी आपल्याला ही वस्तू खायला ठेवायची आहे। त्यासोबतच तुम्ही कुत्र्यालाही या दिवशी एक वस्तू खायला घालू शकता। तर पाहूया कुत्र्याला कोणती वस्तू आणि कावळ्याला कोणती वस्तू खायला घालायची असेल। त्याप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राइब नक्की करा। स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा। मित्रांनो, पितृदोष हा आपल्याला 3 पिढ्यांपासूनचा लागत असतो, त्यामुळे तुम्ही पितरांची जी पण सेवा करणार असाल ती 3 पिढ्यांची करायची असते। पितृदोष नष्ट होण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो, पण हे सगळं सोडून तुम्ही हा जर उपाय अमावस्येला केला, कावळ्याला आणि कुत्र्याला ही वस्तू खायला दिली, तर याचा फरक नक्कीच पडणार आहे। या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे आटोपून आपल्याला आपला उंबरा स्वच्छ करायचा आहे, उंबरट्यावर पाणी शिंपडायचं आहे, कारण याच उंबरट्यावर आपले पित्र आपली वाट पाहत असतात, तिथंच त्यांची जागा तिथंच असते। उंबऱ्यावर पाणी टाकतो तर तेच पाणी आपले पितर ग्रहण करतात आणि तृप्त होतात। मित्रांनो, तुम्हाला रोज जर वेळ मिळाला ना तर रोज तुम्ही पाणी टाकून तुमचा उंबरा स्वच्छ करत जा, खूप छान आशीर्वाद तुम्हाला तुमच्या पितरांचा मिळेल। मित्रांनो, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच्या तांदळाच्या मधोमध बरोबर मातीचा दिवा ठेवायचा आहे।
मध्ये 2 वाती एकत्र करून एक वात तयार करून ठेवायची आहे आणि तिळाचं तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे। मित्रांनो, तिळाचं तेल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जे वापरता देवासाठी ते तेल तुम्ही घालू शकता आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत। वातीची दिशा आपल्याला दक्षिणेला करायची आहे। आपली दक्षिण भिंत जी आहे त्या दक्षिण भिंतीला हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून वातीची दिशा दक्षिण दिशेला करून त्या दिव्याला आपल्याला फूल अर्पण, अक्षदा, हळदी कुंकू अर्पण करायचे आहे। असताना आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः हा मंत्र 108 वेळा आपल्याला जपायचा आहे। त्यासोबत तुम्ही शक्य असेल तर पितृस्तोत्र, पितृ अष्टक आणि पितृ कवचाचेही पठण तुम्ही करू शकता। सोबतच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडनं कोणतीही चूक झाली असेल, कधीही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा याचना आपल्याला आपल्या पितरांना करायची आहे। आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। तर तुम्ही दुपारी 12च्या अगोदर काय करायचे आहे तर कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तांदळाचा भात बनवायचा आहे। हो, तांदळाचा भात बनवायचा आणि यामध्ये मीठ घालायचे नाही। मित्रांनो, जेवढा पण तुम्ही भात बनवणार आहात तो संपूर्ण भात या उपायासाठी वापरायचा आहे। भात आपल्याला तांदूळ न धुता डायरेक्ट भात शिजवायचा, अळणी शिजवायचा आहे। भात व्यवस्थित शिजल्यानंतरच तुम्हाला तो भात एखाद्या द्रोणामध्ये किंवा केळीचं पान असेल तर त्या केळीच्या पानावर घ्यायचं आहे। त्याजवळ हे नसेलच तर एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्येही काढू शकता। या भातावर आपल्याला थोडीशी खडी साखर ठेवायची आहे। आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं साखरेचं पाणी म्हणजेच 1 वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडीशी साखर मिक्स करायची आहे। हे साखर मिश्रित पाणीही आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचं आहे। तर अशा केळीच्या पानावर किंवा ताटात त्या भातासोबत ही साखरेची वाटी आपल्याला ठेवायची आहे। मित्रांनो, कावळ्याला आपल्याला काय खायला द्यायचं आहे तर आपल्याला कावळ्याला भाताचा घास खायला द्यायचा आहे। मित्रांनो, जर तुमच्या तिथे पण कावळे येत असतील आणि त्यांनी तो भात जर खाल्ला, हा भात त्यांनी खाल्ला तर त्याच्यामुळं पित्र आपल्यावर नक्की प्रसन्न, 101% प्रसन्न होणारच। यामुळे पितृदोषाचा जो पण त्रास आहे तुम्हाला तो हळूहळू कमी होत राहतो। सोबतच मित्रांनो, आपल्याला कुत्र्यासाठी एक वस्तू बनवायची आहे। मित्रांनो, आपण आपल्या घरामध्ये चपाती बनवत असतो, त्यामुळे सर्वात शेवटी एक मध्यम आकाराचा मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालून एक चपाती आपल्याला करायची आहे। मित्रांनो, ही जी चपाती आपण लाटून तयार केलेली आहे ना, त्याला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे। चपाती आपल्याला एका ताटात घ्यायची आहे। आपल्या देव्हाऱ्यासमोर बसायचं आहे। भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ, लक्ष्मी माता, सगळ्या देवतांचं, विष्णू देवतांचं सर्वांचं स्मरण करायचं आहे। आपली कुलदेवता, कुलदेव यांचं देखील, इष्टदेवतेचं देखील स्मरण करायचं आहे। शनिदेवांना पण नमस्कार करायचा आहे आणि आपले शनिदोष, पितृदोष आपल्यापासून नष्ट व्हावा, आपल्यापासून दूर जावा यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे। सोबत पितृदेवतांना देखील नमस्कार करायचा आहे। आपल्या हातून कळत नकळत जर चुका झाल्या असतील यासाठी क्षमा देखील मागायची आहे। आणि मित्रांनो, आपला पितृदोष दूर व्हावा म्हणून प्रार्थना देखील करायची आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही जी पोळी आहे ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे। शक्यतो काळ्याच कुत्र्याला खायला घालायची आहे। काळा कुत्रा नसेलच तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घालायची आहे। यासोबत मित्रांनो, बिस्किट देखील आपण कुत्र्याला खायला घालू शकता। आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे कुत्र्याला खायला घालता तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे, यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम आणि सबल नावाचे दोन जे कुत्रे आहेत त्यांना हा भोजनाचा भाग मी देत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। आणि आपल्याला कालभैरवांचं देखील स्मरण करायचं आहे। एवढी प्रक्रिया तुम्ही त्या दिवशी सोमवारी अमावस्येला नक्की करा। पितरांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की भेटेल। मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।